बैठक स्थितीमध्ये पद्मासन अथवा वज्रासन. मान पाठ सरळ असेल, डोळे अलगदपणे बंद. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. मनात कोणताही विचार नाही. सुरुवातीला ओमकार, त्यानंतर प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. दोन्ही हातांचं घर्षण. हातांची ऊब डोळ्यांना द्यायची आहे. हातांच्या ओंजळीत डोळे सावकाशपणे उघडा. वज्रासन पद्मासन सोडणार आहोत. 1 2. बैठक स्थिती पूर्ण. बैठक स्थितीमधून दंड स्थितीमध्ये येणार आहोत. 1 2 3 4. सतरंजीच्या पुढच्या टोकाला यायचं आहे. हातांची नमस्कार स्थिती, डोळे अलगदपणे बंद. सूर्य प्रार्थना. ओम हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपहितं मुखं तत्त्वां पूषणपारुनु सत्यधर्माय दृष्टये. ओम राम मित्राय नमः. एकला श्वास घे, दोन्ही हात समोरून छताच्या दिशेने. 1. 2 ला श्वास सोडत कमरेतून पुढे वाका. 2. पाय गुडघ्यातून सरळ असतील. 3 ला श्वास घेत डावा पाय मागे. 3. मान मागे टाका, दृष्टी छताच्या दिशेने. छाती पुढे काढा. 4 ला श्वास रोखत उजवा पाय मागे. 4. संपूर्ण शरीराची ताठतिरपी अवस्था. कमर जास्त वर नाही, जास्त खाली नाही. श्वास सोडत गुडघे, छाती, कपाळ जमिनीला. 5. कमर जाणीवपूर्वक वर. श्वास घेत कपाळ, छाती वर उचलायची आहे. 6. मान मागे टाकायची आहे, दृष्टी छताच्या दिशेने. 7 ला हातापायांची जागा न बदलता कमर वर उचलायची आहे. 7. 8 ला श्वास घेत डावा पाय पुढे. 8. 9 ला उजवा पाय पुढे. 9. 10 ला श्वास घेत दोन्ही हात समोरून छताच्या दिशेने. 10. हात बाजूने खाली. पूर्वस्थिती, हातांची नमस्कार स्थिती. ओम ह्रीम रवये नमः. 1 पृष्ठासन. 2 जानुभालासन. 3 अर्धभुजंगासन. 4 हस्तपादासन. 5 अष्टांग. 6 भुजंगासन. 7 जानुशिरासन. 8 अर्धभुजंगासन. 9 जानुभालासन.
10 पृष्ठासन. हात बाजूने खाली, हातांची नमस्कार स्थिती पूर्ण. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात बाजूने खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. हातांची नमस्कार स्थिती. ओम ह्रैम भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात बाजूने खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रौम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. पूर्वस्थिती. श्वास घ्या, श्वास सोडा. ओम रहा उष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पुढील 6 सूर्यनमस्कार उजव्या पायाने होतील. उजवा पाय मागे आणि पुढे घ्यायचा आहे. ओम राम हिरण्यगर्भाय नमः. 1 2. उजवा पाय मागे. 3 4 5 6 7 8. उजवा पाय पुढे. 9 10. हात बाजूने खाली. ओम ह्रीम मरीचे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात बाजूने खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात बाजूने खाली. हातांची नमस्कार स्थिती पूर्ण. थकवा आला असेल तर थांबून घ्या. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रैम सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात बाजूने खाली. हातांची नमस्कार स्थिती. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम ह्रौम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. पूर्वस्थिती. ओम रहा भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पूर्ण सूर्यमंत्र डाव्या पायाने करायचा आहे. ओम राम ह्रीम ह्रूम रैम रोम रहा. मित्र रवी सूर्य भानु खगपूष्ण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवितृअर्क भास्करभ्यो नमो नमः. श्वास घेत 1
श्वास सोडत 2, श्वास घेत 3, श्वास रोखत 4, श्वास सोडत 5, श्वास घेत 6, श्वास सोडत 7, श्वास घेत 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10. हात बाजूने खाली. दंड स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. 1, 2, 3, 4. बैठक स्थिती पूर्ण. शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. 1 ला हातांच्या कोपऱ्यांवर, 2 ला शयन स्थिती पूर्ण. शवासन घ्यायचं आहे. 1 ला पायात अंतर, 2 ला हातात अंतर, 3 ला मान डाव्या किंवा उजव्या बाजूला वळलेली. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. श्वसन ध्यान करणार आहोत. सुरुवातीला पोटाचे श्वसन. श्वास घेत पोट वर, श्वास सोडत पोट खाली. श्वास घेत पोट वर, श्वास सोडत पोट खाली. चेस्ट ब्रीदिंग करणार आहोत. श्वास घेत छातीवर, श्वास सोडत छाती खाली. श्वास घेत छातीवर, श्वास सोडत छाती खाली. शोल्डर ब्रीदिंग करणार आहोत. श्वास घेत खांदेवर, श्वास सोडत खांदे जागेवर. श्वास घेत खांदे अलगदपणे वर, श्वास सोडत खांदे जागेवर. तीनही श्वसन एकत्रितरित्या करणार आहोत. श्वास घेत पोट, छाती, खांदेवर. श्वास सोडत खांदे, छाती, पोट खाली. श्वास घेत पोट, छाती, खांदेवर. श्वास सोडत खांदे, छाती, पोट खाली. श्वास घ्या, श्वास सोडा. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीर सैल सोडायचंय. सूर्यनमस्कारांमधून आलेला थकवा शवासनामधून कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या ज्या अवयवांना ताण दाब आला असेल त्या अवयवांना शवासनामधून शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय. कुठेही हालचाल करायची नाही आहे. शवासनात डोळे मात्र बंद असतील. संपूर्ण लक्ष शरीराकडे. अवयव ध्यान करणार आहोत. ज्या ज्या अवयवांची मी नावं घेईल त्या अवयवांपर्यंत मनाने पोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या अवयवांना शिथिल करायचे, रिलॅक्स करायचं आहे. त्या अवयवांची हालचाल करायची नाही आहे. सुरुवातीला पायांची दाही बोट, तळपाय, मडपाय, टाचा, घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कमर, कमरपासून खालचा भाग संपूर्णपणे शिथिल, सैल सोडा. ओटीपोटाकडे येणार आहोत. ओटीपोट, पोट, छाती, छातीच्या बरगड्या, छातीची डावी बाजू, छातीची उजवी बाजू. पाठीकडे येणार आहोत. पाठीचे एक एक मणके सैल सोडायचे आहे. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण मान, पाठ सैल सोडा. मानेपासून खालचा भाग संपूर्णपणे सैल सोडायचा आहे. चेहरा प्रदेशाकडे येणार आहोत. हनुवटी, ओठ, जीभ, दात, गाल, कान, नाक, डोळे, बुबुड, पापण्या, भुवया, कपाळ, मस्तिष्क. डोक्याच्या केसापासून तर पायांच्या बोटांपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स. कुठेही ताण नाही, कुठेही दाब नाही. अजूनही एखाद्या अवयवाला त्रास झाला असेल त्या अवयवाकडे मनाने पाहण्याचा प्रयत्न करा. त्या अवयवांची हालचाल करू नका. होल बॉडी इज रिलॅक्स. संत श्वसन चालू ठेवा.
शवासन सोडणार आहोत. डोळे उघडून मान सरळ, हात जवळ, पाय जवळ. स्थिर राहा. श्वास घ्या, श्वास सोडा. पुढचं आसन सर्वांगासन करणार आहोत. ज्यांना सर्वांगासन जमणार नाही त्यांनी द्विपाद उत्तान पादासनातच थांबायचं आहे. सर्वांगासनासाठी सुरुवातीला दोनही पाय श्वास घेत द्विपाद मध्ये आणायचे आहेत. एकला दोनही पाय द्विपाद मध्ये, एक. स्थिर राहा. पाय गुडघ्यातून सरळ असतील. दोनला श्वास सोडत हाताने कमरेला आधार देत दोनही पाय डोक्याच्या दिशेने, दोन. तीनला हातांनी कमरेला सपोर्ट देत पाय छताच्या दिशेने सरळ करायचे आहेत, तीन. स्थिर राहा. चारला हातांचा आधार कमरेपासून आणखी खाली घेत खांद्यांपासून तर पायांपर्यंत संपूर्ण शरीर सरळ करायचं आहे, चार. सर्वांगासन स्थिती पूर्ण. सर्वांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे. आसन जमत नसेल तर आसन सोडा आणि द्विपाद मध्ये थांबा. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लक्ष आपल्या पायांच्या बोटांकडे असू द्या. संत श्वसन चालू ठेवा. स्थिर सुखम आसनम. आसन सोडणार आहोत. एकला श्वास सोडत दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने, एक. दोनला श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीला टेकायचा आहे, दोन. द्विपाद मध्ये थांबा. श्वास घ्या, श्वास सोडा. तीनला श्वास सोडत पाय जमिनीला लावायचे आहेत, तीन. पाय हळुवारपणे जमिनीला आणायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. उपआसन पूर्ण मत्स्यासन करणार आहोत. त्यासाठी एकला दोन्ही पायांच्या मदतीने पद्मासन स्थिती पूर्ण करा, एक. दोनला हातांचा सपोर्ट कानांच्या शेजारी, दोन. तीनला हातांच्या मदतीने टाळू जमिनीला टेका, तीन. चारला दोन्ही हातांनी पायांची बोटे पकडायची आहे, चार. मागची भिंत पाहण्याचा प्रयत्न करा. मागची भिंत पाहिली असेल तर डोळे अलगदपणे बंद करा. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. संत श्वसन चालू ठेवा. सर्वांग आसनामध्ये आपला जालंधर बंद ला गेलेला असतो. तसेच पूर्ण मत्स्यासन या आसनामध्ये आपला जालंधर बंद मोकळा होत असतो. जालंधर बंदाला ताण व दाब मिळाल्याने त्यातील थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारते. थायरॉइडच्या समस्या तसेच खोकला, टॉन्सिल यांसारखे आजार बरे होण्यास मदत होत असते. हिरा हे आसन आपण पाय सरळ ठेवूनही करू शकतो. त्याला अर्ध मत्स्यासन असे म्हणतात. ज्यांना पद्मासन घेणे शक्य होत नसेल त्यांनी पाय सरळ राहू दिले तरी चालतील.
आसन स्थिती सोडणार आहोत. त्यासाठी एकला दोनही हात कानांच्या शेजारी, एक, दोनला हातांच्या मदतीने सुरुवातीला टाळू सोडून घ्या, दोन, तीनला पद्मासन सोडायचं आहे, तीन, स्थिर राहा. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. सायकलिंग करून घेणार आहोत. त्यासाठी दोनही पाय द्विपाद मध्ये एक, दोनही पायांच्या मदतीने सायकलिंग करायची आहे. सुरुवात करायची. सुरुवातीला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये 10 आवर्तन झाले असतील. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सायकलिंग करायची आहे. थांबणार आहोत. दोनही पाय द्विपाद मध्ये एक, दोनला हळुवारपणे पाय जमिनीला, दोन, शवासन घ्यायचे. एकला पायात अंतर, दोनला हातात अंतर, तीनला मान डाव्या किंवा उजव्या बाजूला, डोळे अलगदपणे बंद. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. सर्वांगासन, पूर्ण मत्स्यासन यांमधून आलेला थकवा कमी करायचा आहे. कुठेही ताण नाही, कुठेही दाब नाही. ज्या अवयवांना ताण दाब वाटत असेल त्या अवयवांपर्यंत मनाने पोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या अवयवांना शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतःच्या शरीराला सूचना द्यायच्या आहेत. श्वसनाच्या 3ही क्रिया करून घ्या. पोटाने श्वास घेणे, छातीने श्वास घेणे, खांद्यांनी श्वास घेणे. श्वास घेत खांदे वर येऊ द्यायचे, श्वास घेत पोट वर येऊ द्यायचं, श्वास घेत छाती वर येऊ देणे. श्वसन ध्यान करून घ्या. मनात कोणतेही विचार नसतील. संपूर्ण शरीर रिलॅक्स. The whole body is relaxed. शवासन सोडणार आहोत. एकला डोळे उघडून मान सरळ, दोनला हात जवळ, तीनला पाय जवळ. स्थिर राहा. पुढचं आसन हे विपरीत शयन स्थितीमध्ये आहे. त्यामुळे सुरुवातीला बैठक स्थितीमध्ये या. एकला हातांच्या कोपऱ्यांवर, दोनला बैठक स्थिती पूर्ण. बैठक स्थितीमधून शयन स्थितीमध्ये जायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. शयन स्थिती पूर्ण. विपरीत शयन स्थितीमध्ये हनुवटी जमिनीला टेकलेली असेल. मागून पायांची नख जमिनीला टेकलेली असतील. पायांच्या टाचा एकमेकांना लावलेल्या असतील. हातांची पंजे ही आपल्या कमरेलगत असतील. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पुढचं आसन कर्णहस्त भुजंगासन करणार आहोत. त्यासाठी
दोनही हात कानांच्या शेजारी घ्यायचे आहेत. एक, त्याच वेळेस कपाळ मात्र जमिनीला असेल. 2 ला श्वास घेत हात कोपऱ्यातून सरळ करत मान मागे टाकायची आहे. 2, हात कोपऱ्यातून सरळ असतील. मान मागे टाका, छाती पुढे काढा, स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. त्रास होत असेल तर आसन हळुवारपणे सोडा आणि पुन्हा आसन
मकरासन सोडणार आहोत. 1 ला डोळे उघडून मान सरळ, 2 ला हात जवळ, 3 ला पाय जवळ. करायचा आहे. अट्टहास कोणी करू नये. कमरेला झटका द्यायचा नाही आहे. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. श्वास सोडत आणखी पुढे वाकता येत असेल तर याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडणार आहोत. 1 ला श्वास घेत दोन्ही हात समोरून छताच्या दिशेने 1. 2 ला श्वास सोडत हात बाजूने खाली 2. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. उपासन उष्ट्रासन करणार आहोत. त्यासाठी वज्रासन स्थिती घ्यायची आहे. 1 ला डावा पाय मागे, 2 ला उजवा पाय मागे. वज्रासन स्थिती पूर्ण. गुडघ्यांवर येणार आहोत. 1. 2 ला दोन्ही हात छताच्या दिशेने सरळ 2. 3 ला मान पाठ मागे टाकून पायांच्या टाचा पकडण्याचा प्रयत्न करा. 3. मागची भिंत पाहण्याचा प्रयत्न करा. उष्ट्रासन हे आसन घेणे शक्य होत नसेल तर कपोतासन हे आसन घेतले तरी चालेल. कपोतासनामध्ये दोन्ही हात आपल्या कमरेवर असतील आणि मानपाठ मागे टाकलेली असेल. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन स्थिती सोडणार आहोत. 1 ला श्वास घेत मानपाठ सरळ करत दोन्ही हात वर 1. 2 ला श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली 2. 3 ला वज्रासनात बसा 3. वज्रासन स्थिती सोडणार आहोत. 1 ला डावा पाय सरळ, 2 ला उजवा पाय सरळ. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पुढचं आसन अर्ध मत्स्येंद्र आसन करणार आहोत. त्यासाठी
एक ला डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे घ्या. एक. उजवा पाय मात्र सरळ असेल. 2 ला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. 2. 3 ला उजव्या हाताने डाव्या पायाला रेटा द्यायचा आहे. 3. 4 ला मान मागे टाकायची आहे. 4. मागची भिंत पाहिली असेल तो डोळे अलगदपणे बंद करून घ्या. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आणखी पोटाला पीड देता येत असेल तर त्याचा प्रयत्न करा. आसन स्थिती सोडणार आहोत. 1 ला डोळे उघडून मान सरळ. 2 ला हात बाजूला. 3 ला वरचा पाय सरळ. 4 ला खालचा पाय सरळ. हेच आसन विरुद्ध पायाने करणार आहोत. त्यासाठी 1 ला उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे. 1. 2 ला डावा पाय फोल्ड करायचा आहे. 2. 3 ला डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे. 3. 4 ला मान मागे टाकायची आहे. 4. मागची भिंत पाहिली असेल तर डोळे अलगदपणे बंद करा. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. पोटाला आणखी पीड देता येत असेल तर त्याचा प्रयत्न करा. संत श्वसन चालू ठेवा. आसन स्थिती सोडणार आहोत. डोळे उघडून मान सरळ. 2 ला हात बाजूला. 3 ला वरचा पाय सरळ. 4 ला खालचा पाय सरळ. दीर्घ श्वास घ्या. प्रदीर्घ श्वास सोडा. बैठक स्थितीमधून दंड स्थितीमध्ये येणार आहोत. 1, 2, 3, 4 दंड स्थिती पूर्ण. दंड स्थितीमध्ये पहिलं आसन त्रिकोणासन प्रकार 1 करणार आहोत. त्यासाठी 1 ला दोन्ही पायात जास्तीत जास्त अंतर घ्या. 1. 2 ला दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत सरळ. 2. 3 ला डाव्या हाताने उजव्या पायाचा पंजा पकडायचा आहे. 3. त्याच वेळेस आपला उजवा हात वर असेल. 4 ला मान खांद्यांवर फिरून उजव्या हाताचा पंजा पाहण्याचा प्रयत्न करा. 4. स्थिर राहा. गुडघे मात्र सरळ असतील. पाय गुडघ्यातून वाकवायचे नाही. दृष्टी ही आपल्या हाताच्या पंज्यांवर असेल. आसन सोडणार आहोत. 1 ला मान सरळ. 2 ला दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत सरळ. हात खांद्यांच्या रेषेत सरळ असू द्या. विरुद्ध दिशेने आसन करणार आहोत. 1. उजव्या हाताने आसन.
1ला उजवा पाय पुढे, 2ला उजवा पाय 90 अंशाच्या कोनात, 3ला उजवा हात उजव्या पायाच्या पलीकडे, 4ला डावा हात कानावरून सरळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडणार आहोत. 1 हात बाजूने खाली, 2 पाय खाली. विरुद्ध पायाने करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात क्रॉसमध्ये घ्या. मान आत घ्या. संपूर्ण शरीराचे कॉन्ट्रॅक्शन करायचे आहे. संपूर्ण शरीराचे आकुंचन करायचे आहे. आकुंचन, आकुंचन, आकुंचन. रिलॅक्स. बुद्ध मुद्रा. चेहऱ्यावर कोणतेही ताण नाही. चेहऱ्यावर स्माइल ठेवा. मनात कोणतेही विचार नाही. स्थिर राहा. बुद्ध मुद्रा सोडणार आहोत. शयन स्थितीमध्ये येणार आहोत. 1ला हातांच्या कोपऱ्यांवर, 2ला शयन स्थिती पूर्ण. प्राणायामापूर्वीचे शवासन घेणार आहोत. 1ला पायात अंतर, 2ला हातात अंतर, 3ला मान डाव्या किंवा उजव्या बाजूला. डोळे अलगदपणे बंद. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीर
शिथिल करायचंय. शरीराचे संपूर्ण अवयव ढिले
शांती शांती शांती. डोळे बंद असू द्या. दोन तीन. संपूर्ण शरीर वर ताणून घ्या. आसन सोडणार आहोत. 1 2 वर्गविराम.